माझ्या शेजारी माझी म्हणते तुम्ही चष्म्यामध्ये छान दिसत नाही.
तर म्हटलं त्यात काय शेजारीच म्हणता ना शांतचं त्याला काढून ठेवा. तर म्हटलं मी काढून ठेवी पण शिरा पडली म्हणता काढल्या म्हटलं शेजारी दिसत नाही आणि व सुंदर काय नाही होतं गाणं गातेवेळी तुम्ही बोलता बोलता करून गेला एवढा मी भजन करतो चांगल्या प्रकारे पण कोण म्हणता ह्यात येत नाही. मी त्याच्यावर हसलोय म्हणजे म्हणताय तू चिरो किती खुल्लो बघा. हो पैशाचं काही नाही पैसे तुमच्या मना दिला ना मला आता ह्या आवश्यक बघा 2,000 रुपये चालू केलेले बहिणी का हा ना 2,000 का तुम्ही सांगशाल हे तुझ्या 1,500 डोळं किती तसं नाही त्यांचा भाव गंभीर 1,500 दे तेव्हा बायको बिचारी माहेरा घरी विचारून जाय हो जातं ह्या माहेरा जरा औषध भेटून येते भावाला भेटून येते. आता ते 1,500 भेटून आल्यापासून बस गावाला की निघाली त्याचा काय पैसेच माझ्याकडे निश्चयमध्ये कोण भावेचा भाव गंभीरा माझू. आता काय हा बापाटा हे सदर त्याच्या पैकीचा आता दिला जरा नाही आई सुंदर मग चांगलं सगळं भजन आई हा म्हणजे आपला ईश्वर त्या दोघांचं निधन म्हणजेच परमेश्वर आणि त्या परमेश्वराचा भगवंताचं आपण नामस्मरण करण्याकरता या ठिकाणी जमलेलं. आई आणि बायकोमधला तो फरक हाच आहे. आई आणि बायकोमधला फरक हाच आहे. जेव्हा आम्ही लहान होतो ना जेव्हा मी लहान होतो तेव्हा औषध हात धरून मी आईची मैत्रिणी यायची. त्या मैत्रिणीच्या मध्ये आम्ही बागडायचो खेळायचो तेव्हा माझ्या आईच्या मैत्रिणी सांगायच्या औषधी मैत्रिणी काय बोल तुझं पूर्व किती गुन्ही आहे 2 दिवस घेऊन जात्या माझ्या सांगितल्या घेऊन जा मग समजा घेऊन जा मग समजत नाही 3 दिवशी आधी सोडलंच गावाला हे आईचं प्रेम आहे. पण त्या दिवशी बायकोच्या घरी माझ्या मैत्रिणीने काय केलं ना चहा करून दिली कॉफी थंडा काय मागतील ती काय मागतील त्या आणून दिला. पण त्या मैत्रिणी सुद्धा बायकोच्या मैत्रिणींनी सुद्धा सांगत नाही काय ग तुझा नवरा किती छान आहे मुली आहे पण त्या बाई म्हणणार नाही 2 दिवस घेऊन जा. आता हेच चेहरे बघावं तुला माझं मगाशी मात्र पैशासाठी खुल्लो वाटले तर देतील आणि 100 मी समाधानी त्याच्यात मी 500 नाही मागितलं तुमकाच घ्यावं 500 रुपये नाही दिला काय काय पैसे नाही दिला तरी झालं फक्त जरा टाळ्या मी वाजवतोय तेच आमच्यासाठी पोलीस आहे बाबा खरं एकदा जोरदार टाळ्या होते. भजन म्हणजे आपला प्राण आहे. भक्ती म्हटल्यानंतर भजन म्हटल्यानंतर आपला प्राण आहे आणि भक्ती म्हटल्यानंतर एक बंधू लक्ष्मण ज्यानं रामचंद्राचा ध्यास धरला एक बंधू लक्ष्मण ज्यानं रामचंद्राचा ध्यास धरला एक बंधू भरत ज्यानं राम भेटीचा ध्यास धरला आणि आमच्या देवरूप गावातील ग्रामस्थांनी फक्त हरिनामाचा ध्यास धरला फक्त हरिनामाचा ध्यास धरला. हा कार्यक्रम या ठिकाणी नियोजन शिस्तबद्ध नियोजन आहे. 15 ते 20 मिनिटात तुमची प्रार्थना भजन ऐकवा बुवा आणि वर सांगतात तरी सुद्धा बुवा भारूड चांगलं सांगतात 5-4 बुवांच्या पाठीमागे खरं मला एवढं समाधान वाटतं 100% भारूड आम्ही चांगलं सांगतो. पण एवढंच भारूड सांगण्यासाठी तुम्ही ऐकायला थांबा 100% सांगणार बुवाचा शब्द खाली पडत पण एक माझं भारूड ऐकल्याशिवाय बुवाने मात्र जायचं स्वदेही शपथ आहे जायचं नाही. आणि बोलता बोलता बुवा एवढे बोलले की एकाने उठायचं नाही तुम्ही आपल्या कर्मान मारा माका सांगा कसली माका सांगा धमकी त्या देवीची शपथ करताना तुमका एकाने उठायचं नाही माका सांगा एका झाला तर खरं जाय तुमचे जर नियम पाळले जवळ तुम्ही खूपच मला त्याच्या काय सांगतात खरं सांगू तुका कृष्णाला एवढं भारी वाटत ना म्हणणारच नाही 40-45 वर्षांनी म्हणजे अजून बघा मेंटेन म्हणजे बॉडी मेंटेनन्स कसं ठेवायचं ते खोटेकर बुवा करू शकतो. तुकतुकीत कांती आहे बघा लगेच तुकतुकीत कांती बाकी काय. आणि माझ्या भजनात ओंकार दुबंडे माझ्या भजनात चकवी वाजवलं होते मी बोल चूक करते चूक करणार मोठ्या पण मायबाप प्रसिद्ध जाणकार माझ्या बाजूला बसलेले पवार बॉसला जाणकार माऊली जाणकार आपण कोण नाही माझं भजन केव्हा आपण मेल्यानंतर जे पाठीमागे 12 वेळेला आपला भजन करतो त्या माझा भजन आपला भजन बरोबर मंडळी बरोबर ना. पट्ट्यात
नाही पटणार मला माहिती अंगात लावून घेणार नाही फक्त माझी तुका गाडी द्यावा आपला भजन माझा भजन घेवा मी मेल्यानंतर बारा होता भजन माझा परमेश्वराचं नामस्मरण करतो लक्षात ध्यान देऊन घ्या की दिस पॉइंट ओके हेड फॉलो पहिला भाग सुंदर कारण भजनामध्ये हेच सांगितलं आहे की संस्कृती आदर आणि हे नामस्मरण चिरकाल टिकणार आहे बाबा जे डोळ्याने दिसतं हे सगळं नाशिवंत आहे एक ना एक दिवस त्याचा नाश होणार आहे पण जे शेवटपर्यंत टिकणार आहे ते फक्त आणि फक्त भजन आहे आणि खरंच सुंदर प्रकारे बुवाने भजन केलं मग मी ज्या गात होतात ना म्हणजे प्रामाणिकपणे सरस्वतीला स्मरण होते मी निंदा करत नाही तुमची मी आज माझ्यापेक्षा श्रेष्ठ वरिष्ठ सिनियर तिकडे आणि आज माझ्या गुरुजींबरोबर कित्येक बाया झाल्या बुवांच्या एवढ्या सुंदर प्रकारे बाया होतात अजितकुमार बुवा आणि सुशील गोटेकर बुवा म्हणजे जुगलबंदी होती कधी कधी आज आमच्यावर आम्हाला म्हणजे संधी मिळते त्यांच्यावर भजन करण्याची हे आमचं फार मोठं भाग्य आहे आणि म्हणून तुम्हाला वाईट काय बोलणार नाही हा ओके इकडे मगाशी काय करा आय लव्ह यू मी बाकी कोणा नाही माझ्या बायकोशिवाय बाकी कोणा नाही आय लव्ह यू आई वडील बायको म्हणजे तुमचा आता म्हणून उपयोग काय आणि माझी इज्जत काढणार इज्जत काढणारा माझं काय म्हणून उपयोग आकाशी नव्हतं काय करतो नाही म्हणून पण असं काय करतात ना आपल्या गावाला सोबत नाही कारण भक्ती कशी असावी ज्यानं बापाच्या आज्ञेवरून आईचं मुलगा उडवणारा तो प्रभू परशुराम ज्यानं आई वडील श्रेष्ठ आहेत बघा आज या ठिकाणी जमला कुठल्या ना कुठल्या रूपाने तुम्ही माता भगिनी या ठिकाणी जमला आई वडील तुम्ही आमच्याकडे परमेश्वर त्यांच्या जनार्दना ज्यानं बापाच्या आज्ञेवरून बापाच्या आज्ञा शिक्षावंत मानली क्षणाचाही विलंब न करता ज्यानं बापाच्या आज्ञेवर आईचं मुलगा उडवणारा तो प्रभू परशुराम आणि ज्यानं आईच्या आज्ञेवरून साधं बापाला सुद्धा घरात घुसायला दिलं नाही तो पार्वतीचा बाळ गणेश लक्षात घ्या म्हणून आई वडील हे श्रेष्ठ आहे आणि आई वडिलांच्या चरणाशी जो नतमस्तक झाला या जगामध्ये त्याला काहीच कमी पडणार नाही आई वडील आज भजन कीर्तन कीर्तन नामस्मरण करतोय कोणामुळे आज अंगाने ते तुळस देवळावरचे कळस मंदिरामध्ये देव कोणामुळे दिसत आहे फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे लक्षात घ्या आज पाठ म्हणजे भजन कीर्तन करतोय फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आणि जर सूर्यनारायण उगावला तर आकाशाचा रंग समजला असताना आणि छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले असते तर हा हिंदू धर्माचा लक्षात घ्या बायकोच्या स्वप्नांचा बायकोच्या सांगण्यावरून ताजमहल बांधणारे अनेक झाले बायकोच्या सुखासाठी ताजमहल बांधणारे अनेक झाले पण आईच्या स्वप्नांचं हिंदवी स्वराज्य निर्माण करणारे फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज म्हणूनच आधी जनता जनार्दन थांबलाय तर काहीतरी चांगलं ऐकण्यासाठी थांबले माझी हलकट निर्लज्जा नालायक हा 100% मी नालायक निर्लज्ज आहे 100% पण लक्षात घ्या नालायक असलेला माणूस काही करू शकतो कधीही दगड मारू शकतो कधीही कोणाचा काळाचा फोडू शकतात काही करू शकतात तेव्हा मात्र राग मानू मी मला निर्लज्ज म्हटलं वाईट वाटलं खरंच सांगतो युट्यूबवाले तुमचा हातून विनंती आहे त्यांनी मला निर्लज्ज मात्र तेवढा फटफट करून टाका कारण माझे एक सिंधुदुर्गात नाही गेला त्यांच्या मोबाईल हा शब्द येणे चुकीचं आहे बघा किती हसता बरं हसणं पण एक एवढा गोड आहे ना जाऊ दे जास्त माझ्या चांगल्या गाण्यांसाठी जोरदार त्या माऊलींकडून शिकवतो तुम्हाला सलाम करतो की आई सोडलेली आहे तुम्हाला उथंड आयुष्य देऊ दे तुमच्या धंद्या कार्यामध्ये भरभराटी देऊ दे अशी आईच्या जन्मी प्रार्थना करतो कारण हे नवरंग नवरंग आहे आपण नवरंग पाहतोय दिवाळी सांगण्याच्या प्रकारे आजकालची फॅशन आहे कलियुग आहे आणि कलियुगामध्ये काय होईल सांगू शकत नाही पण नवरात्रीचे 9 रंग आपण पाहतो शिमग्याच्या सणामध्ये आपण अनेक रंग पाहतो पण ज्या रंगाने आपलं आयुष्य सुंदर
जर होतं ना तो फक्त आणि फक्त पांडुरंग लक्षात घ्या आणि तो फक्त भजनामध्ये उभाच करायचा. म्हणून जी स्वार्थीपणाने जी केली भक्ती आहे ती 100% परमेश्वराजवळ पोचते. स्वार्थ ठेवतो तो पैसे दे तो बक्षीस दे देणार 100% देणार थांबणार नाही पण कधीच मागणार नाही. लक्षात घ्या.